तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या नादी लागला, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला आणि म्हणून तुमची ही हालत झाली. टीव्ही वरती एक न्यूज अचानक फ्लॅश झाली. ती न्यूज होती की शरद पवारांतर्फे महाविकास आघाडीतील नेत्यांना स्नेहभोजन. एक शरद पवारांनी सर्व महाविकास आघाडीमधील आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन हे केलं होतं. आता स्नेहभोजन आणि ते शरद पवार थोडंसं ऐकायलाही विसंगत होतंय. पण आमदारांना, एक राज्यसभेचा खासदार, सगळ्यात एक जुना नेता, वयस्कर नेता, सर्व आमदारांना एकत्र बोलवून त्यांना संबोधित करतो, जीव घालतो, हे असंच होत नाही. ठाकरेंनी मातोश्रीवर खासदार बोलवणं आपण समजू शकतो, पण आता नेमकं काकाची एवढी धांदरली आहे का? काकांना डायरेक्टली या उरल्या सुरल्या सगळ्या आमदारांना घेऊन जेवावं का वाटलं? मित्रांनो, या सगळ्याविषयी आपल्याला आज बोलायचंच आहे. पण धुरंधर 2 हा पिक्चर काल बघितला, त्यामध्ये दाऊदची जी अवस्था बघितली त्यावरनं काही मागच्या गोष्टी मला आठवल्या. त्यामध्ये मागच्या वर्षी प्रकाशजी आंबेडकर बोलले होते की शरद पवारांना बोलणं म्हणजे दाऊदला बोल. आपल्याला आज या विषयावरती ही चर्चा मित्रांनो या व्हिडिओमध्ये करायची आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला परिवार तर मोठा आहे, पण तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ हा योग्य वेळी पोहोचत नाही. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल आयकॉन दाबा. तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ पोस्ट करीन तुम्हाला नोटिफिकेशन हे येत राहील. आणि सर्वांना एक विनंती आहे, तुम्हाला मी आता एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर सर्वांनी द्यायचा प्रयत्न करा. धुरंधर 1, धुरंधर 2 तुम्ही पाहिला असेल किंवा नाही? नेमकं आतापर्यंत काँग्रेसनं देशाच्या विरोधामध्ये कोणते कोणते काम केलेले आहेत किंवा त्यांनी इनडायरेक्टली परदेशीय लोकांना सहकार्य केलंय, जसं की बांगलादेश, पाकिस्तान, चीन? तुम्ही खाली कमेंट करून सांगा, कारण माझ्याहून जास्त अनुभव हा तुम्हाला आहे. कारण आपली ऑडियन्स ही बऱ्यापैकी एक प्रौढ आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आतापर्यंत हे गांधी घराणं देशाच्या विरोधामध्ये कसं उभं राहिलंय तर तुम्ही कमेंट करायला मात्र विसरू नका. बघा, आता एक 4 दिवसापूर्वी एक न्यूज होती मित्रांनो. ती न्यूज अशी होती की दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे गेले आणि त्यांनी ऑपरेशन टायगर हे सुरू केलं. पण या ठिकाणी खरं ऑपरेशन टायगर होतं का? या ठिकाणी ऑपरेशन टायगर सोबतच ऑपरेशन तुतारी सुद्धा होतं. कारण राष्ट्रवादी सुद्धा शिंदे सोबत जाणार होते. ऑपरेशन टायगर ही गोष्ट बाहेर आली त्यावेळेस ठाकरेंनी आपल्या खासदारांना तात्काळ मातोश्रीवरती बोलवलं, कारण आता ऑपरेशन टायगर होणार आहे. खरंच आपल्याकडचे जे काही खासदार आहेत ते शिंदेजवळ जाऊन सामील होते. या भीतीपुढे त्यांनी ऑपरेशन टायगरच्या विरोधात त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला की सगळे आमचे खासदार एक आहेत, आम्ही सगळे एक आहोत. मग त्या खासदारांची मनधरणी केली, त्यांचे सगळे काय असेल ते मान्य केलं. भले ही खासदार शरीराने इकडं असतील पण मनाने तिकडेच आहेत, हे आपलं मान्य करावंच लागेल. कारण मित्रांनो, एक मराठीमध्ये म्हण आहे, पाजल्याशिवाय वास उठत नाही. तसंच हे तिकडे जाणार आहेत, त्याशिवाय तर ह्या चर्चा होणार नाहीत, तेवढं खरं आहे. आणि त्यानंतर काकांना पण एक गोष्ट कळली, अरे शिंदे तर आता आपलाच गेम करतील. मग त्यांनी निमित्त ठेवलं की ज्या लोकांनी आपल्याला राज्यसभेवरती पाठवलं, आपले 10च आमदार असताना काँग्रेसचे 16 होते, उद्धव ठाकरेचे 20 होते, तरीही आपण दवाखान्यामध्ये झोपायचे नाटकं केले, मी बोलत नाही अशा बातम्या आहेत. आणि त्यावेळेस बघा, त्यावेळेसच काका वारंवार रुबी हॉस्पिटल येथे होते. त्यानंतर काका हे तिथे दिसले नाहीत. काका डायरेक्ट दवाखान्यातून येऊन लोकांना जीव सुद्धा घालत आहेत. हे जे आहे ते माझं वैयक्तिक मत आहे बरं का.
मग यानंतर काकांनी जेवायला बोलवलं. दाखवायचं कारण काय होतं की आम्ही फक्त आता यांचे थँक्स म्हणत आहोत, लोकांचे आम्ही आभार करत आहोत, पण हे कारण नाही. कारण होतं काय, कारण हे होतं की एकनाथ शिंदे आपल्यामध्ये सुद्धा पळवापळी करतील. आतापर्यंत आपलं आयुष्य गेलं लोकांच्या पळवापळवी करायच्या, लोकांचे ढापायच्या. आता आपलीच ढापायची परत वेळ आली. त्यामुळं पवारांनी तात्काळ जेवायची मीटिंग बोलवली, सगळ्याला जेवायला बोलवलं. मग आता तुम्हाला एक गोष्ट कळली का यामधून? फक्त महायुतीमध्ये कधी चर्चा असेल ना तर यांची फिपरी गुंग होते. आमच्या गावाकडे जर बत्ती गुलूब होते ना, तसं त्याकडे फिपरी गुंग म्हणतात. फिपरी गुंग म्हणजे त्यांना काहीच कळत नाही, ते घाबरतात, ते डरपोकसारखं असं घाबरून धांदरून ते त्यांना वाटतं की आता आपलं काही खरं नाही, ते असं. मग यांना डायरेक्टली सगळ्यांना बोलवून सांगावं लागतं की आपल्याला आता 2019ला सामोरे जायचे आहे. आता येणाऱ्या निवडणुका आहेत ते आपल्याला एकत्रित लढायच्या आहेत. आपण सगळे एक पाहिजे. जर आपण तर एक नसू तर आपलं हे राजकारण संपल्यात जमा आहे. त्यामुळं एकमेकाला सहकार्य करा, सर्वांनी सोबत राहा आणि सगळ्या आव्हानांना पुढे जा. म्हणजे एकूणच ही महाविकास आघाडी फुटू नये, आपले आमदार फुटू नये, खासदार फुटू नये, फक्त हा उद्देश याच्या मागचा होता. आणि आता आपण वळूया त्या एका वाक्याकडे आंबेडकरांच्या, ते म्हणजे शरद पवारांना बोलणं म्हणजे दाऊदला बोलणं. शरद पवार आणि दाऊद हे जे नातं आहे, जे काही या दोघांचे संबंध आहेत, हे संबंध 1993 पूर्वीपासून असं आपल्या मीडियावरती बोललं जातं की शरद पवारचाच माणूस हा दाऊद आहे, दाऊद शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतो. या अशा अनेक गोष्टी ह्या सगळ्या माध्यमामध्ये पूर्वी होत्या, आताही आहेत, हे लपलं नाही. त्यामुळं आंबेडकर बोलले की जर शरद पवारांना बोललं तर दाऊदला बोलल्यासारखं आहे. बघा, काकांची आतापर्यंतची ओळख काय हो, पूर्ण आयुष्य ह्या राजकारणामध्ये घातलं. नेमकं आपण शेवटला घेऊन चाललोत काय? आपल्यावरती या वयामध्ये असे आरोप व्हावेत, आपल्यामध्ये लोकांनी आपल्याकडे संशयानं बघावं, असं काम का करायचं आयुष्यामध्ये येऊन? आता वेळ आहे, वेळ गेली नाही, प्रायश्चित्त करायची वेळ आहे, करू शकता. पण हे पूर्ण गोष्टी बघितल्या तर प्रायश्चित्त ह्या सगळ्या गोष्टी या सर्वांच्या डिक्शनरीमध्ये नाहीत. हे फक्त भाजपला विरोध करण्यासाठी देशाच्या विरोधामध्ये कसे गेलेत हे धुरंधर 1, धुरंधर 2 हे तुमच्या पुढे स्पष्ट मांडलं असेलच. कसं काय, मी काय बोलतो, नोटबंदी असेल, ह्याला पाकिस्तानहून जास्त विरोध हा भारतामध्ये झाला आणि त्या नोटबंदीमुळं बाजार हा पाकिस्तानचा उठला होता. असे अनेक गोष्टी आहेत, ते देशाच्या फायद्याकरता मोदींनी केलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी काँग्रेस विरोध करत होतं आणि ते आत्ताही विरोध करत आहे, विसरू नका. म्हणून हा व्हिडिओ केलोय. व्हिडिओ करायचं काम एवढंच आहे, ज्याप्रमाणे गोष्टीमधला लबाड लांडगा होता तसं इथं अनेक लबाड लांडगे ह्या राजकारणामध्ये आहेत. यांच्यापासून लोकांनी सावध राहावं. आपला देश, आपलं राष्ट्र, आपलं हिंदू राष्ट्र हे असंच अबाधित राहावं हीच आमची या ठिकाणी इच्छा आहे. पण एकूणच जी काकाची जी आताची जी पार्टी होती याविषयी तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पोहोचा. रामकृष्ण हरी.